वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। आजच्या बातमीत ना अपघात आहे ना राजकारण। आजची बातमी आहे कुंकवाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची। 15 वर्षांपूर्वी ज्याच्या कपाळावरून कुंकू पुसलं गेलं होतं, आज त्याच कपाळावर पुन्हा कुंकू उमटलं आहे, तोही समाजाने, सन्मानाने। राहुरी फॅक्टरी, एक साधं सभागृह आणि 150 स्त्रिया ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे पण आत्मसन्मान जिवंत आहे। एका 60 वर्षांच्या महिलेचे डोळे आज पाणावलेले, कारण तब्बल 15 वर्षांनंतर आज कुणीतरी तिला हळदी कुंकवाचा मान दिला आहे। माझा नवरा गेल्यापासून आज पहिल्यांदाच कुणीतरी मला कुंकू लावलं, आज मी पुन्हा स्त्री म्हणून जिवंत झाले। विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, समाजाच्या चौकटीत बाजूला सारलेल्या या एकल महिलांसाठी नगरसेविका पल्लवी डूस यांनी राहुरी फॅक्टरी येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवला। हळदी कुंकू म्हणजे केवळ परंपरा नाही, तर तो सन्मानाचा हक्क आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। सन्मान वैवाहिक स्थितीचा नाही, तो माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचा असतो। या कार्यक्रमात 150हून अधिक महिलांना सन्मान, वाण, तिळगुळ देण्यात आले, सोबतच रोजगार, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचं मार्गदर्शनही। एकल महिला म्हणजे कमकुवत नाही, ती सक्षम आहे, तिला फक्त समाजाने स्वीकारायची गरज आहे। आज कुंकू फक्त कपाळावर नाही लागलं, आज ते समाजाच्या विचारांवर उमटलं। राहुरी फॅक्टरीत झालेला हा उपक्रम एक कार्यक्रम नाही, तो परिवर्तनाची सुरुवात आहे। वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी। आजीबाई, किती वर्षांनी कुंकू लावलं तुम्ही? जवळजवळ 10-15 वर्ष झाले असं मालक वारून। कसं वाटलं आज तुम्हाला? आज आनंदी वाटले, रात्री स्वप्नात आले आणि मी आजीच उभा राहिले। अरे वा वा वा, हा सपन पडलं। माझे पती आले, बघा उठ कमून उठ आजी, म्हणे कमून, म्हणे आज संक्रांती सण नाही का, तुला नाही जायचं का म्हणे तिळगुळ घ्यायला, कुंकू हळदी कुंकू लावायला। पहिले तुळशीकडे जात होते मी, मागून दारात आले, मी म्हणलं आता आपली इच्छा संपली, मग माघारी फिरली। बघा, विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण ह्या आजीबाई, तुमचं नाव काय? नवसाबाई मापारी, समिती राहुरी यांच्यातर्फे एकल महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू आणि तिळगुळ देण्याचा कार्यक्रम आप्पासाहेब ढूस यांनी जो साजरा करण्यात, महिलांना आनंद देण्याचं जे औचित्य साधलं आहे, अतिशय उत्साहानं एकल महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या। या महिलांना स्वेच्छेने तुम्ही हळदी कुंकू समारंभात भाग घेणार का असं आवाहन करण्यात आलं आणि आज ह्या परिसरातल्या अनेक वयोवृद्ध असतील, तरुण, एकल महिला उपस्थित राहिल्या, त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला। माझ्यासोबत अशी परिस्थिती आजही खेडोपाडी वाडी वस्तीत आहे, पण ह्या एकल महिलांना एक भाऊ म्हणून, एक बंधू म्हणून यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमचे आप्पासाहेब करतायत। साऊ एकल महिला समितीच्या विद्यमाने त्यांच्या सुनबाई पल्लवी आता ह्या सुद्धा नगरसेविका आहेत आणि त्यासुद्धा एकल महिलांसाठी पुढे आलेल्या आहेत। आज आप्पासाहेबांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं येता आलं। अनेक वर्षापासून हळदी कुंकवापासून, वाण देण्यापासून वंचित असलेल्या महिलांना हळदी कुंकू देता आलं, त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं। खूप छान। आपल्या आया असतात, वयस्कर असतात, वयोवृद्ध असतात, त्यांना जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात असं असतं की आपण जर कदाचित आपले पती जिवंत असते तर आपणही त्या ठिकाणी उत्सुकतेने गेलो असतो, त्या आनंदात आपण सहभागी झालो असतो। तर हा भेदभाव कुणाला वाटू नये म्हणून आज मावशींनी खूप चांगल्या पद्धतीने